आज होता सोमवार आणि मला जॉबला सुट्टी पण असतो. मी सकाळी लवकर आवरून गेलो कॉलेजमध्ये. पेपर पण होता. पेपर दिल्याने आलो कंपाऊंडमध्ये काय सुम्याने बाबा फिरत होता. यांचा व्हिडिओ जरा घेऊया म्हणलं. याला माहिती होतं की यांचे व्हिडिओ करायला लागले म्हणून मी. आणि कॅन्टीनला जायचं होतं पण कॅन्टीन दरवाजा बंद होता. मला ॲक्शन करून असं दाखवावं लागलं बघा ह्यो. तर दोघं मला म्हणाल ते सारखं चल नाश्ता दे म्हणून युट्यूबर आहेस म्हणून माझ्या मागायला लागलेली. दोघांना घेऊन गेलो मी आपलं DYP हॉस्पिटलच्या शेजारी आणि त्याच्या आधी मी आपलं कॉलेजचं शूट घेतलं. हा कॉलेज आमचं शाहू कॉलेज आहे कदमवाडी रोडला. आम्ही तिघं गेलो IQवर बसून आणि तिथे DYP हॉस्पिटलच्या बाहेरच हा स्टॉल आहे. तिचं नाव आहे सहारा नाश्ता सेंटर. ते की हॉस्पिटलच्या बरोबर समोर आहे. इथे गरमागरम वडापाव मिळतो आणि त्यामध्ये पाऊस पण होता. खूप मस्त वाटलं वडापाव खाऊन आणि वडापाव खाल्लं दोघं आणि रुमाल बाजून कसं पळायला लागला याचे व्हिडिओ करायला लागले म्हणून. आणि त्याने चुकून आम्हाला पार्सल दिला होता आणि त्यानंतर मी वडापाव खाऊन गेलो आम्ही रंकाळ्याच्या इथे. रंकाळ्याच्या येताना याच्या आधी अचानक पाऊस पडला आणि पावसात भिजलो आम्ही. साईडला थांबलो थोडा वेळ आणि त्यानंतर घरी आलो. घरी येऊन मी कपडे वगैरे बदललं. आमचा रॉकी माझ्या पाठीमागं बसलाय बघा. याला फक्त गादी पाहिजे. गादीशिवाय खाली अजिबात बसत नाही आणि फक्त डोक्यावर मला वळवळ करत होता आणि त्याला दूध पाहिजे होता. आणि बघा कसं व्हिडिओमध्ये यायला लागला यो. आणि आम्हाला भूक लागलं. त्यानंतर बहिणीने केलं माझ्यासाठी मॅगी. गरमागरम मॅगी खाल्लं. संध्याकाळी गेलो मी चौकात आणि चौकात गेल्यावर बघा वीर माझा नडा दाबून काय करायला लागले वेगळा प्रकार. मला म्हणते व्हिडिओमध्ये घे नडा दाब उगीच नडा दाबा लागले. नाही ते कारण करत बसते बघा यू कर व्हिडिओ करायला बोलतो. व्हिडिओ दाखवणार मी करणार मी आता वीर माझा नडा बॉम्बला लागला. बॉडी बस काय